नमस्कार. हिवाळा म्हटला की सगळीकडे कसं थंड वातावरण असतं. मस्त वाटतं आणि हिवाळ्यामध्ये झोपायला तर अजूनच छान वाटतं. पण ह्याच थंडीमध्ये वातावरणामध्ये कोरडेपणा असतो. आर्द्रता कमी असते. त्यामुळे असं कोरडं-कोरडं फार वाटतं. हवा कोरडी, त्याचप्रमाणे आपली त्वचा सुद्धा कोरडी होते आणि हिवाळ्यामध्ये आरोग्याच्या तक्रारी सुद्धा खूप सुरू होतात. हे दुखतंय, ते दुखतंय, सांधे दुखताय, हाडं दुखताय, जॉइंट्स दुखताय, कुठे लागलेलं असेल तर ते दुखतं. कधी जुनं कुठे लागलेलं असेल तर तो तो भाग दुखायला लागतो. थंडीमध्ये अशा बऱ्याचशा तक्रारी होतात. त्याचप्रमाणे सर्दी, खोकला, आवाज बसणं असं पण सुरू असतं. तर ते हे का होतं? कारण आपल्या तापमानात घट होते आणि शरीराचं तापमान त्याला मॅच करू शकत नाही. त्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण हे हिवाळ्यामध्ये सुद्धा वाढतं. तर शरीराचं तापमान म्हणजे जे टेम्परेचर असतं ते आपल्याला बॅलन्स ठेवावं लागतं काही गोष्टींची काळजी घेऊन. म्हणजे मग आपली इम्युनिटी स्ट्राँग होईल आणि आपण आजारी पडणार नाही किंवा थंडीचा आपल्याला त्रास होणार नाही. आता ज्या भागांमध्ये खूप जास्त थंडी आहे, अगदीच कुडकुडण्यासारखी थंडी आहे, त्या भागामध्ये तर बापरे! काळजीही घेतलीच पाहिजे. पण ज्या भागामध्ये नॉर्मल आहे, वातावरण ओके-ओके आहे, थंडगार कोरडं आहे, म्हणजे खूप इतके थंड नाहीये, त्या भागांमध्ये सुद्धा थंडीची काळजी घेतली पाहिजे. कारण जसा-जसा ऋतू बदलतो त्या ऋतूनुसार आपलं खाणं-पिणं अ, अजून त्वचेची काळजी असेल ते सगळं बदलत असतं. मग ते उन्हाळ्यात वेगळं असतं, हिवाळ्यामध्ये वेगळं असतं, पावसाळ्यामध्ये वेगळं असतं आणि आपण जर ते तसं केलं नाही, तर त्याचा उलटा परिणाम आपल्यावरच दिसतो. तर आता आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये, की हिवाळ्यामध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टींची खास करून आपण काळजी घेतली पाहिजे. तर पहिल्यांदा सुरुवात करूयात आहारापासून. हिवाळ्यामध्ये आहार हा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही काय डाएट फॉलो करताय, तुम्ही कसं खाताय, हे सगळं तुमच्या तब्येतीवर येणार आहे. हिवाळ्यामध्येच भूक फार लागते. आपल्याला असं वाटतं, "अरेच्चा, मी आत्ता खाल्लं होतं आणि आता लगेच भूक लागतीये." म्हणजे दर 2 तासाने भूक लागू शकते. लहान मुलांना तर प्रचंड लागतेच भूक. मग अशा वेळेस मेक शुअर करायचं, की आपण जे काही खाऊ ते हेल्दी असेल. आपल्या बॉडीला त्यापासून काहीतरी न्यूट्रिशन मिळेल आणि त्याचा फायदा आपल्याला होईल. म्हणून मग घरामध्ये सुद्धा स्नॅक्स जे असतात हेल्दी काहीतरी करून ठेवा. आता या थंडीच्या दिवसांमध्ये कडधान्य जी असतात ती खाल्ली गेली पाहिजे. आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश असलाच पाहिजे. जसं मटकी, मूग, चणे, छोले बरेचसे कडधान्य असतात ते आपण खाल्ले पाहिजे. त्याचप्रमाणे दलिया, बाजरीची भाकरी हिवाळ्यामध्ये चांगली असते, उष्ण असते ती, आपल्या बॉडीला गरमाहट देते. मग ती खाल्ली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे बाजारामध्ये हिरव्या पालेभाज्या, भाज्या या भरपूर प्रमाणात आलेल्या असतात. तर त्यासुद्धा आपल्या आहारामध्ये असल्या पाहिजे. जसं मेथी असेल, पालक, मुळा असतो, मुळ्याच्या पानांची भाजीसुद्धा करतात, कांद्याची पात असेल, त्याचप्रमाणे बाकीच्या पण तोंडले वगैरे अशा बऱ्याचशा भाज्या असतात, ज्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतील, त्याचप्रमाणे मिनरल्स मिळतील, आयर्न मिळेल, हे सगळं मिळतं. त्यामुळे ते खाल्लं पाहिजे. त्याचप्रमाणे फळं खाल्ली गेली पाहिजे. फळांमध्ये बाजारामध्ये मस्तपैकी संत्री आलेली आहेत. संत्री आणि आवळेसुद्धा आहेत बाजारामध्ये. तर ते आवळे, संत्री हे खाल्लेच पाहिजे. म्हणजे असे जाता-जाता जर दिसले तर पटकन घ्यायचे आणि घरी येऊन आपण पण खायचं, मुलांना, आपल्या घरातल्यांना सगळ्यांना द्यायचे. कारण त्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि व्हिटॅमिन सीमुळे आपली इम्युनिटी स्ट्राँग होते. आणि थंडीमध्ये तेलकट पदार्थ कमी खायचे. भाज्या, फळं, त्याचप्रमाणे रात्री ड्रायफ्रुट्स तुम्ही भिजत घालून सकाळी ते खाऊ शकता. जसे बदाम, अक्रोड असेल, अंजीर असेल, हे खाऊ शकतात. भिजत घालायला वेळ नाही आहे तर मग काय करायचं, मस्तपैकी डिंक, खारीक, खोबरं, ड्रायफ्रुट्स टाकून लाडू बनवायचे आणि मस्तपैकी एन्जॉय करायचे. रोज एक लाडू खायचा. आवडतं आहे म्हणून खूप जास्त दिवसाला खायचे नाही. एक लाडू सफिशियंट आहे आणि प्रयत्न करायचा की ते फक्त गुळात बनले जातील. म्हणजे कसं हेल्दी पूर्ण होतील ते, नाहीतर मग साखर घातली तर ते थोडेसे अनहेल्दी होतात. म्हणून मग गूळ वापरायचा आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ते नक्की खायचं. आपल्या हाडांसाठी ते सर्वात जास्त चांगले असतात, त्याचप्रमाणे बुद्धीसाठी सुद्धा असतातच. थंडीमध्ये तुम्ही अजून बदाम आणि खसखसचा शिरासुद्धा खाऊ शकतात. अगदी थोडासा खायचा असतो. नॉर्मल शिरा आपण भरपूर घेतो तसा नसतो तो शिरा. अगदी चमचा 2 चमचे इतकाच खायचा असतो. म्हणजे खसखस आणि बदाम रात्री भिजत टाकायचे, सकाळी ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि जसं आपण तुपामध्ये शिरा करतो नॉर्मल शिरा तसाच करायचा आहे. तोही बुद्धीसाठी चांगला असतो. त्याचप्रमाणे डोकंदुखी असेल तर तुम्ही सलग 15 दिवस हा थोडा थोडा खाऊ शकतात.
खसखस आणि बदाम याचं कॉम्बिनेशन जे आहे ते आपल्या तब्येतीसाठी चांगलं आहे. हिवाळ्यामध्ये हा पदार्थ तुम्ही करून खाऊ शकतात, कारण त्याच्यामध्ये गरमी असते, गरमाहट असते, जी हिवाळ्यामध्ये आपली बॉडी खाल्लं तरी त्रास होत नाही उष्णतेचा. तेच जर आपण उन्हाळ्यामध्ये खाल्लं तर बॉडीला त्रास होऊ शकतो. म्हणून मग हे पण करू शकता. जर तुम्हाला बदामाच्या शिऱ्याची रेसिपी बघायची असेल तर कमेंट करून सांगा, मी नक्की शेअर करेल. कारण आमच्या माहेरी नेहमी थंडीमध्ये बदामाचा शिरा हा करतात आणि खाल्ला जातो. मोस्टली सकाळी खायचा किंवा रात्री झोपायच्या आधी. म्हणजे मग रात्री खाल्ला तर चांगलंच, कारण झोप चांगली येते. खसखसमुळे झोप लागते, तर ती झोप चांगली होते, डोकं शांत होतं. डोकं जर आपलं जास्त दुखत असेल तर ते बंद होण्यास मदत होते. तर असे बरेचसे फायदे आहेत बदामाच्या शिऱ्याचे. सेपरेट एक व्हिडिओ घेऊन येईल, तुम्ही कमेंट करा. नेक्स्ट पॉईंट हा आहे की पाणी. उन्हाळ्याच्या तुलनेमध्ये हिवाळ्यामध्ये तहान फार कमी लागते. आपल्याला जास्त पाणी प्यावंसंच वाटत नाही. पाणी प्यायचा येतो कंटाळा आणि प्यावंसं वाटतं ते चहा, कॉफी गरमागरम येऊ द्या. 1 कप, 2 कप, 3, 4, 5 दिवसाला भरपूर कप होतात. तर चहा, कॉफी लिमिटमध्ये ठेवायचा आहे. थंडीमध्ये कितीही प्यावंसं वाटलं तरीसुद्धा दिवसाला 2, मॅक्झिमम अगदीच 3 कप ठीक आहे. ते पण छोटे कप पाहिजे. अगदी भरभरून मोठ्या मगमध्ये जर तुम्ही घेत असाल तर 1च कप रेस्ट्रिक्ट करा. परंतु पाणी जास्त प्या. हिवाळ्यामध्ये तुम्हाला जरी वाटलं नाही की तहान लागते, तहान लागत नाही आहे, तरीसुद्धा उठून पाणी प्या. भरपूर पाणी पिलं पाहिजे, कारण आपली शरीर फार कोरडं होतं. आपल्याला हायड्रेट राहणं फार गरजेचं असतं. म्हणून मग पाणी प्या. त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये आपण वेगवेगळे सूप करून पिऊ शकतो. घरच्या घरी खूप मस्त सूप होतात. त्याच्या पण रेसिपीज चॅनलवर आहे, लिंक खाली देते, नक्की चेक करा. टोमॅटो सूप, मंचाव सूप, कॉर्न सूप, असे वेगवेगळे हेल्दी सूप असतात. व्हेजिटेबल सूप हे तुम्ही बनवू शकता आणि फॅमिलीला पण देऊन स्वतः पण मस्त एन्जॉय करू शकतात. शरीरासाठी ते चांगलेच आहेत. पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे एक्सरसाइज, व्यायाम. आता थंडीमध्ये सकाळी कोण उठेल? मस्तपैकी झोपायला, पांघरून वगैरे घ्यायचं आणि झोपायचं, काय मस्त वाटतं. पण शरीराला जर आपल्याला फिट ठेवायचं असेल तर व्यायाम हा फार गरजेचा आहे. काय होतं, हिवाळ्यामध्ये घाम गळत नाही. जसं उन्हाळ्यामध्ये भरपूर घाम येतो आणि शरीराचं जे टॉक्झिन्स असतात ते घामाद्वारे निघून जातात. पण हिवाळ्यामध्ये तसं होत नाही. म्हणून मग शरीरामध्ये जी विषारी द्रव्य असतात ते बाहेर काढण्यासाठी व्यायाम हा फार गरजेचा आहे. मग तुम्ही रनिंगला जा, वॉकिंगला जा, योगा करा, जिमला जात असाल तर जिमला जा, परंतु एक्सरसाइज करणं फार महत्त्वाचं आहे. स्पेशली सकाळी, जेव्हा तुम्ही हिवाळ्यामध्ये जीवावर येते, पण सकाळी उठून तुम्ही जर वॉकला गेलात तर तुम्हाला वाटेल वा काय फ्रेश एअर आहे. कारण हिवाळ्यामध्ये सकाळी एकदम फ्रेश एअर असते आणि भरपूर ऑक्सिजन शरीरामध्ये घ्यायचा आहे. कारण दिवसभर तर ते मिळतच नाही, कारण पोल्युशन असतं, धूळ हे सगळं असतं. म्हणून मग सकाळी एक्सरसाइजच्याद्वारे आपल्या शरीरामध्ये भरपूर ऑक्सिजन घ्यायचा आणि जी काही विषारी द्रव्ये असतील ती घामाद्वारे, टॉक्झिन्स जे असतात ते काढून टाकायचे. म्हणजे मग आपलं शरीर म्हणजे क्लिनिंग होतं आपल्या शरीराचं आणि आपण फिट अँड हेल्दी राहतो. अजून एक, सकाळी जर तुम्ही लवकर उठत असाल तर प्राणायाम, डीप ब्रिदिंग ह्या एक्सरसाइजसुद्धा झाल्या पाहिजे. शरीरामध्ये ऑक्सिजन भरपूर असेल तर दिवसभर फ्रेश, उत्साही, आनंदी राहायला मदत होते. तर एक्सरसाइज करायला विसरायचं नाही. कंटाळा आला तरी 10 मिनिट का होईना एक्सरसाइज करायची. स्ट्रेचिंग करा, पण करा. नेक्स्ट पॉईंट एकदम महत्त्वाचा आहे आहाराप्रमाणे, एक्सरसाइजप्रमाणे, तो म्हणजे आपली त्वचा. हिवाळ्यामध्ये आपली जी स्किन असते ती खूप ड्राय होते. वातावरण जसं ड्राय असतं त्याचप्रमाणे आपली स्किन ड्राय होते. आपले हात, आपले पाय, आपला चेहरा, ओव्हरऑल सगळीच बॉडी खूप ड्राय होते आणि इचिंग होते. कोरडेपणा एक असतो आणि असं वाटतं बापरे किती सुरकुत्या पडल्या आहेत, अशा प्रकारे आपली स्किन होते. म्हणून मग या स्किनची सुद्धा काळजी घेणं गरजेचं असतं. आता हिवाळ्यामध्ये तेलाचा मसाज शरीराला केला तर तो फायद्याचा ठरतो. आपल्याला रिलॅक्स तर वाटतंच, त्याचप्रमाणे शरीराच्या हाडांसाठी ते चांगलं असतं. आता हिवाळ्यामध्ये तिळाचं तेल हे फार उपयोगी असतं. तिळाचं तेल घ्यायचं, त्याचा मसाज करायचा आणि मस्त थोड्या वेळाने अंघोळ करायची.
किंवा रात्री झोपताना सुद्धा तेलाचा मसाज करून झोपलं तरीसुद्धा चालतं. मेक शुअर करायचं की बेडशीट जास्त तेलकट होणार नाही, नाहीतर मग मुंग्या वगैरे लागायची शक्यता असते. तर त्वचेची काळजी घेतली गेली पाहिजे. स्क्रबिंग वेळेच्या वेळी करायचं, आठवड्यातून एकदा दोनदा तरी, कारण डेड स्किन फार लवकर होते हिवाळ्यामध्ये आपली. त्यामुळे स्क्रबिंग केलं की त्वचेवरची जी डेड स्किन असते ती निघून जाते. आणि त्यानंतर मॉइश्चरायझर्स लावायचे, चांगल्या क्वालिटीचे मॉइश्चरायझर लावायचे. काही नाही तर वॅसेलिन लावलं तर बेस्ट, ते पण चांगलं असतं. तर मॉइश्चरायझरने लॉक करायचे आपले स्किन, जे मॉइश्चर असतं ते लॉक करायचं, म्हणजे दिवसभर अशी तुकतुकीत त्वचा राहते. दिवसभरातून 1 2 3 वेळा लावायची गरज वाटू शकते, तर ते सुद्धा लावायचं आहे. म्हणजे आपली फेसला, हातांना, पायांना, असं सगळ्याला मॉइश्चरायझर लावायचं आहेच. तुम्हाला जर स्किन केअर कशी करायची हिवाळ्यामध्ये त्याचा जर स्पेशल व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते घेऊन येईल, कारण ह्याच व्हिडिओमध्ये टाकलं तर व्हिडिओ फार लाँग होईल. अजून एक महत्त्वाचा पॉईंट सांगते की जे आपला चेहरा असतो त्याला आपण थंडीमध्ये वेगवेगळे मास्क लावू शकतो. होममेड मास्क करायचे आणि लावायचे. जसं मी घेते थोडासा बनाना, त्याचप्रमाणे हनी आणि थोडीशी कॉफी, हे सगळं मिक्स करते, चेहऱ्याला लावते, 10-1 मिनिट ठेवते, धुवून टाकते. हनी असतं, हनीमध्ये मॉइश्चर खूप असतं, त्यामुळे असं चेहरा खूप छान तजेलदार दिसतो आणि हिवाळ्यामध्ये त्याची फार गरज असते. फक्त काय करायचं, जे काही मास्क आपण वापरू त्याची पॅच टेस्ट करायची की आपल्या त्वचेला हे सूट होतं आहे का, आणि मग ते अप्लाय करायचं. त्वचेप्रमाणे आपल्या ओठांची सुद्धा काळजी घ्यायची आहे. त्यांना आपण लिप बाम वगैरे लावायचा आहे, किंवा कधीकधी साय, तूप रात्री झोपताना हे लावायचं आणि झोपायचं. वेळोवेळी त्यांनासुद्धा स्क्रब करायचं आहे, म्हणजे मग ते असे जे फुटतात, मग त्यातून रक्त येतं, हे सगळं होत नाही. तर त्याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. अजून एक महत्त्वाचा पॉईंट त्वचेसोबत तो आहे, तो म्हणजे केस. हिवाळ्यामध्ये भरपूर केस गळतात. आत्तापर्यंत, आता नोव्हेंबर तर संपतच आलेला आहे, तर भरपूर केस गळालेसुद्धा असतील. तर मग केसांनासुद्धा जास्त स्ट्रॉंग शॅम्पू वापरायचा नाही, जास्त गरम पाणी वापरायचं नाही केस धुताना. शॅम्पू जो वापराल तो डायल्यूट करून वापरायचा आहे. ऑइलिंग असं वॉर्म ऑइल करायचं आहे, ऑइलिंग वेळच्या वेळी करायचं आहे. जास्त केस जास्त असे कोरडे ठेवायचे नाहीत, कारण कोंडा होतो आणि त्या कोंडा तर मग खाजवतं, इचिंग होते आणि अजून केस गळायला सुरुवात होते. म्हणून मग व्यवस्थित ऑइलिंग करायचं आहे, स्वच्छ धुवायचे. एखादा हेअर मास्क असेल तर तो लावायचा आहे. DIY बरेच हेअर मास्क असतात, ते लावू शकतात आणि केसांची काळजी घ्यायची आहे. नेक्स्ट म्हणजे अंघोळीचं पाणी. कोणाला आवडणार नाही हिवाळ्यामध्ये असं कडक गरम पाणी घ्यायचं, अंगावर मस्त शेकत बसायचं, वाह मजा असते. परंतु असं करायचं नाही. जेवढं तुम्ही गरम पाणी घ्याल तेवढं तुमच्या आरोग्यासाठी ते हानिकारक आहे. त्याचप्रमाणे त्वचेसाठी सुद्धा जितकं गरम पाणी घ्याल तितकी तुमची त्वचा कोरडी होणार आहे. म्हणून गरम पाणी घ्यायचं नाही. कोमट ठीक आहे, अगदी गार नाही, अगदी गरम आहे नाही, मधलं असे रेंजचं ल्युकवॉर्म ज्याला म्हणतो आपण तसं पाणी घ्यायचं आहे. भले ते पाणी आपल्याला असं वाटत नसेल की असं कडक पाणी घेतल्यावर कसं छान वाटतं शेकल्यासारखं, तसं वाटत नसेल, परंतु आपल्या त्वचेसाठी ते योग्य नाही जास्त कडक पाणी घेणं. म्हणून ल्युकवॉर्मच वॉटर घ्यायचं आहे. आणि अंघोळ झाल्यावर बॉडीला मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाही. आणि सर्वात लास्ट पॉईंट म्हणजे जे काही आपण विंटर वेअर घालतो ते. आता जिथे जास्त थंडी असेल तिथे वॉर्म कपडे नेहमी घालायचे आहे, कारण आपण बऱ्याच वेळा काय करतो की काम करताना आपल्याला कामं सुचत नाही. जास्त असं स्वेटर वगैरे घातलं तर कामं, बरेच जण म्हणतात की मला काम सुचत नाही का असं स्वेटर वगैरे घातल्यावर. तर नाही सुचत तुम्हाला लॉंग स्लीव्समध्ये, तर थोडं शॉर्ट 3/4 स्लीव्सचं घ्या, जे वॉर्म असेल ते. त्याचप्रमाणे जर कानांना थंडी वाजते तर स्कार्फ असेल, स्टोल असेल ते लावून घेत जा. सॉक्स पायाला घालणं खूप महत्त्वाचं आहे. रात्री जेव्हा तुम्ही झोपता किंवा दिवसभरसुद्धा ज्याला ग्रीप असेल असे सॉक्स घालायचे, म्हणजे सटकायची भीती नसते. मॉइश्चरायझर छान लावायचं आणि पायाला सॉक्स घालून घ्यायचे, म्हणजे मग तुमची बॉडी वॉर्म राहते आणि टेम्परेचर मेंटेन राहतं आणि त्याचा तुम्हाला त्रास होत नाही. उगाचच नाही तर थंडी वाजते, कुडकुडतोय तरीसुद्धा स्वेटर नाही घालायचं आहे, त्याच कपड्यांमध्ये राहायचं, असं करायचं नाही. आणि जे ब्लँकेट्स असतात ते सुद्धा विंटरमध्ये प्रॉपर हवे, जे विंटरला सूट होणारे असतील.
आणि काही काही ब्लँकेट्स असे असतात की ते जर आपण अंगावर असे घेतले झटकले की त्याच्यातून असं करंट लागल्यासारखं होतं. ते चांगल्या क्वालिटीचे ज्या काही चादर असतील ब्लँकेट्स असतील ते यूज करायचे आहे. गोधडी तर सर्वात बेस्ट. जर तुमच्याकडे गोधडी असेल तर ती तुम्ही पांघरू शकता. आजी आपली गोधडी करते, त्या असतात आपल्या घरामध्ये, त्या पांघरल्या तर एकदम छान. तर अशी काही हिवाळ्यामध्ये आपण घ्यायची काळजी आहे ती आपण सर्वांनी घेतली पाहिजे. हे पॉईंट्स सगळ्यांना माहीत असतील पण कामाच्या गडबडीत सगळ्या ताणामध्ये आपण इग्नोर करतो. तर इग्नोर करू नका. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. चला तर मग मंडळी, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि खुश राहा.